इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। त्यांच्या विकासाकडे पाहून, त्यांचं कामकाजाचं वाटचाल पाहून अनेक नेतेगण आज अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, येत आहेत। 102 नगरसेवक निवडणुकीस सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार ताकदीने उभा करण्याची सूचना आदरणीय अजितदादा तटकरे साहेबांनी दिलेली आहे। भाजप हे इथं सोलापूर शहरामध्ये प्रमुख पक्ष आहे। राष्ट्रवादीची नक्कीच या ठिकाणी ताकद वाढलेली आहे। महानगरपालिकेचा दांडगा अभ्यास असलेले आदरणीय तौफिकभाई पैलवान आमच्या समवेत आहेत। आदरणीय आनंददादा चंदनशिवे आहेत। आदरणीय देवेंद्रदादा कोटींची मदत आम्हाला होत आहे। विधानसभेला आपल्या प्रभाग 22 मध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात लीड आहे। भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देखील दावा केलेला आहे। मग अशा वेळी तुम्ही देखील तिथं उमेदवार असणार आहे, कसं म्हणजे गुंता सोडवणार? राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण अजितदादांचा याच्यात काडी मात्र संपर्क नाही आहे किंवा किंतु परंतुचा प्रश्नच नाही आहे। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्याची प्रतिक्रिया निश्चितपणाने मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी असेल, आमच्या राष्ट्रवादीचे इतर सहकारी असतील ती भूमिका मांडणारच। तुमची उमेदवारी प्रभाग 22 मधूनच तुम्ही मागणार का एक ऑप्शनला काय प्रभाग वगैरे? अल्पसंख्याक समाजाच्या हिताची भूमिका ही अजितदादा पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यात आलेल्या आहेत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र कोणत्या पक्षाकडं जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। एकीकडं भाजप पुन्हा एकदा महापालिकेवर महापौर करण्यास उत्सुक आहे, तर दुसरीकडं राज्यात ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची ताकद वाढलेली आहे त्या ताकदीचा परिणाम सोलापुरात देखील पाहायला मिळत आहे। अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटात प्रवेश करत आहे। त्यामुळे एकंदरीत महापालिका निवडणूक असेल किंवा अजितदादा यांचं ज्या पक्षाला घेऊन सोलापूर शहरची म्हणजे जी वाटचाल आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव आपल्यासोबत आहेत। नमस्कार। खरडमल साहेबांनी देखील काल प्रवेश केलेला आहे। अनेक लोक आपल्या अजितदादा पक्षात येत आहेत, काय म्हणजे ताकद वाढली दादांची? निश्चितपणानंच आदरणीय राज्याचे लाडके तरुण तडफदार उपमुख्यमंत्री विकास पुरुष आदरणीय अजितदादा पवार हे गेले 6 टर्म झाले आत्तापर्यंत सोलापूर मध्येच नव्हे तर तमाम राज्यभर 6 वेळा अर्थ खात्याचं मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदावर राहिलेला नेता म्हणजे एकमेव नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब। त्यांच्या विकासाकडे पाहून, त्यांचं कामकाजाचं वाटचाल पाहून अनेक नेतेगण आज अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, येत आहेत आणि भविष्यामध्ये देखील अनेक नेतेगण या पक्षाकडे येणार आहेत, हे आपल्याला दिसूनच येणार आहे। दादा, ज्या पद्धतीनं भाऊ म्हणजे महापालिका निवडणूक आलेल्या आहेत, एकीकडं भाजप स्वबळावाचा नारा देत आहे तर दुसरीकडं अजितदादा गटात देखील अनेक दिग्गज लोक येत आहेत। तुमची बैठक देखील झाली आहे काल मुंबईमध्ये, काय चर्चा झाली महापालिका निवडणुकीला घेऊन? आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि राज्याच्या प्रमुख कॅबिनेट मंडळीच्या उपस्थितीमध्ये वरळी डोम या ठिकाणी 6 तारखेला राष्ट्रवादी पक्षाची बैठक आयोजित केलेली होतं। त्या बैठकीमध्ये सोलापूर शहर असेल, सोलापूर ग्रामीण असेल या दोन्ही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेबांनी आपण सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 102 नगरसेवक आहोत। 102 नगरसेवक निवडणुकीस सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार ताकदीने उभा करण्याची सूचना आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेबांनी दिलेली आहे। त्याच पद्धतीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे। प्राधान्याने आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी सूचना दिलेल्या आहे। सोलापूर शहरातील स्थानिक परिस्थिती आपण विचारात घ्या, इथल्या स्थानिक नेतृत्वासोबत आपण चर्चा विनिमय करावं। भाजप हे इथं सोलापूर शहरामध्ये प्रमुख पक्ष आहे, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे गट हा देखील आमच्यासोबत काम करणारा महायुतीतील पक्ष आहे। या तिघांच्याही कोर कमिटीनं सोलापूर शहरातल्या कोर कमिटीनं बसावं आणि जागेच्या चर्चेसंदर्भात वाटाघाटी करावी आणि त्याचा वृत्तांत प्रदेश कार्यालयाला द्यावा आणि त्याच्यानुसार प्रदेश कार्यालय आणि शेवटी राज्याचे नेते देशाचे
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. दादा, एकीकडे म्हणजे सत्तेत भागीदारी असलेला भाजप पक्ष स्वबळाचा नारा देत आहे. जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असेल, महापालिकेत देखील त्यांचा एक इशारा पालकमंत्री कुठे ना कुठे देत आहेत. जर समजा भाजपनं स्वबळाचा नारा क्लिअर केला तर अजितदादा गटाची भूमिका काय असेल? म्हणजे स्वबळावर लढणार का कसं? नाही, आत्ताच मी आपल्याला सांगितलं की बाबा स्थानिक नेतृत्वाचं जे राष्ट्रवादी पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे गट शिवसेना असेल किंवा महायुतीतील इतरही घटक पक्ष असतील, त्यांची आधी शहरातली प्राथमिक बैठक होणं आवश्यक आहे. प्राथमिक बैठक झाल्याच्या नंतर ह्या चित्र सर्व स्पष्ट होणार आहे. सुधीर खरडमलांचा ज्या पद्धतीनं अचानक पक्षप्रवेश झाला, शरद पवार गटात ते शहराध्यक्ष होते, त्याची काय पूर्वकल्पना होती का अचानक झालं काय? नाही, आदरणीय दादांना ते शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे शहराध्यक्ष होण्यापूर्वी देखील ते आदरणीय दादांच्या विचाराशी आणि आदरणीय दादांच्या कामाबाबतीत ते कायम त्यांचा एक प्रभाव त्यांच्यावर दिसून येत होता. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या आणि त्यांच्या व्यक्तीच्या कुटुंबातील निर्णयामुळं ते शरद पवार पक्षामध्ये त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. सुधीर खरडमल साहेब हे राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेबाच्या पक्षामध्ये आल्याकारणानं आमच्या राष्ट्रवादीची नक्कीच या ठिकाणी ताकद वाढलेली आहे. कारण ते जुने जाणते नेते आहेत. काँग्रेस पक्षाचं जे प्राबल्याचं या ठिकाणी नेतृत्व म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचे विश्वासू म्हणून एक आणि पवार साहेबांचे विश्वासू म्हणून त्यांची एक ओळख सोलापूर शहरामध्ये आहे. आणि अनेक निवडणुका त्याने इतर पक्षासाठी ज्या आता नेतेगणांचं मी नावं घेतलं त्यांच्या पक्षासाठी खरडमल साहेबांच्या स्ट्रॅटर्जीनुसार त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महापालिका निवडणुका झालेल्या आहेत पूर्वी. आणि त्यांचा दीर्घ अनुभव, त्यांचा कामाचा अनुभव निश्चितपणानं येत्या महापालिकेला राष्ट्रवादी पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहात, गटनेता म्हणून देखील काम केलेलं आहे. सोलापूर शहरातल्या म्हणजे कुठल्या प्रभागात राष्ट्रवादी अजितदादा गटातील म्हणजे पार्टीची ताकद आहे, म्हणजे तुम्ही तिथं मागणी करणार, एक अंदाज काय? नाही, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वरळी डोम या ठिकाणी जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आदरणीय दादांनी सांगितलेलं आहे की आपण सर्वप्रथम महायुती म्हणूनच लढणार आहोत, परंतु स्थानिक पातळीवर इतर ज्या घटक पक्ष आहेत म्हणजे सर्व घटक पक्ष मिळून निर्णय घेणार आहोत. सर्व घटक पक्ष मिळून महायुतीचा निर्णय घेणार आहे. यदाकदाचित समजा कोणत्या तरी एका ठिकाणी तेढ सुटलाच नाही तर तो राज्य पातळीवरून अजितदादांपर्यंत तो विषय जाणार आहे. आणि शेवटी महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते जोही आदेश देतील किंवा जोही निर्णय घेतील तो आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी एक्सेप्ट करून त्या पद्धतीने लढणार आहोत. आपल्या पार्टीत तौफिक पैलवान आलेले आहेत. आता सुधीर खरडमल यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे. संतोष पवार असतील, वसीम बुराण असतील किंवा चंदन शिवे असतील. किती स्ट्रॉंग आहे ही पार्टी तुमची? नाही, निश्चितपणानं अनुभव आत्ता आपण जे सांगितलात, महानगरपालिकेचा दांडगा अभ्यास असलेले आदरणीय तौफिकभाई पैलवान आमच्या समवेत आहेत. आदरणीय आनंददादा चंदन शिवे आहेत. या दोन्ही महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये त्यांचा अनुभव, त्यांचा कामकाज केलेला अनुभव आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी नगरसेवक आहेत त्यांचाही कामाचा अनुभव आणि आमचे शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार असतील, वसीमभाई बुराण असतील, अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेतेगण आमच्यात आहेत. आमचे कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान आहेत, इरफानभाई शेख आहेत, सायरा मॅडम आहे, त्याच पद्धतीनं फारुख मटकेसारखे युवा सहकारी आहेत. असे अनेक मंडळी, अनेकांचे नावं घेता येतील या ठिकाणी. ही सर्व अनेक नेतेगण निश्चितपणाने आमच्या राष्ट्रवादी पक्षासाठी निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्याच पद्धतीनं सेवा दलमध्ये ज्यांनी आयुष्य समर्पण केलं ते दायमा शेटजींचा देखील कामाचा आणि त्यांच्या जो पूर्व अनुभव आहे निवडणुकीच्या संदर्भातचा त्याचा देखील फायदा आमच्या राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे. युवक फळी चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. सुहास कदम आहे, किरण माशाळकर आहे, आमच्या महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर आहेत, चित्रा कदम आहेत. या सगळी मंडळी आहेत. अनेक जाणते नेतेगण आहेत आमच्यात. हेमंतदादा चौधरी आहेत, आनंद मुस्तारे आहेत, महेश निकंबे आहेत. असे अनेक नावं या ठिकाणी चर्चेला येऊ शकतात. त्यांचा कामाचा, त्यांच्या अनुभवाचा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चितपणानं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला फायदाच होणार आहे. भाऊ, तुम्ही म्हणताय की अजितदादांनी अनेक विकास कामांसाठी निधी दिलेला आहे. आता इथं स्थानिक आमदार म्हणून देवेंद्र कोटे देखील तुमचे सहकारीच आहेत पक्षातील. त्यांच्या कामकाजाची पद्धत तुम्ही कशी बघता? कारण ते आपल्या मध्यमधून आमदार आहेत, त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे? नाही, मागच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं गेल्या
एक वर्षभरापूर्वी आणि त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्याच्या नेतृत्वाने आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील यांनी विचार करून महायुती सरकारसोबत गेल्यापासून लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुका झाल्या आणि आम्ही महायुती म्हणून पक्षाचे जे वरिष्ठ नेतेगण आहेत आदरणीय अजितदादा तटकरे साहेब यांनी ज्या आम्हा कार्यकर्त्यांना सूचना दिले, महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या चांगल्या पद्धतीने काम करा म्हणून त्यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या पद्धतीनं लोकसभेला देखील भाजपचे महायुतीचे जे उमेदवार होते रामभाऊ सातपुते, विधानसभेचे शहर मध्यचे उमेदवार होते देवेंद्रदादा कोठे, उत्तरचे उमेदवार होते विजयकुमार देशमुख मालक, दक्षिणचे उमेदवार होते सुभाषबापू देशमुख. सोलापूर शहर महापालिका क्षेत्रामध्ये विचार केला तर 3 विधानसभा क्षेत्र हे सोलापूर परिक्षेत्रामध्ये येतात. शहर उत्तर असेल, शहर मध्य असेल, शहर दक्षिण असेल, या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षानं चांगल्या सक्षम पद्धतीनं महायुतीचं काम केलेलं आपण पाहिलेलं आहे. तमाम सोलापूर शहराने देखील पाहिलेलं आहे. आणि आपण आत्ताच नामोल्लेख केला देवेंद्रदादा कोठेंबद्दल. देवेंद्रदादा कोठे हे निवडून आल्यापासून सातत्याने विकासाचं काम करतायत. मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, इथले स्थानिक तिन्ही आमदार असतील आणि विशेषतः युवा नेतृत्व आमदार देवेंद्रदादा कोठे हे विकासाचं काम करतायत. त्यामुळं मला देखील विकासाच्या कामाबद्दल आवड आहे आणि आमचे नेतृत्वच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवारसाहेब हे देखील विकासाच्या भूमिका मांडत असतात. त्यामुळं विकासाच्या कामासाठी विकासाचं काम करणाऱ्या नेतृत्वाबरोबर सदैव आमचं चांगलं कोऑर्डिनेशन राहिलं आहे आणि विशेषतः माझ्या 22 नंबर प्रभागासाठी देखील विकास करताना आदरणीय देवेंद्रदादा कोटेंची मदत आम्हाला होत आहे. विधानसभेला आपल्या प्रभाग 22मध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात लीड आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देखील दावा केलेला आहे. मग अशावेळी तुम्ही देखील तिथं उमेदवार असणार आहे, कसं म्हणजे गुंता सोडवणार? नाही, आमची मागणी आता महायुतीकडे हीच असणार आहे. लोकसभेमध्ये आम्ही महायुतीचं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. महायुतीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला आमच्या भागातून चांगलं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधानसभेला देखील आम्ही चांगलं कामकाज करून विधानसभेला देखील आमच्या भागातून मोठा मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला दिलेला आहे. आमचा प्रयत्न असाच असेल की बाबा महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढावं. आता स्थानिक पातळीवरच्या ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडीनुसार आमचं निर्णय प्रक्रिया ती अवलंबिली जाणार आहे आणि ठरणार आहे. हो, तुम्ही अजितदादांच्या अत्यंत जवळचे मानले जाता, कारण महापालिका असेल किंवा स्थानिक विकास निधीला घेऊन तुम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे जाता. पण सध्या अजित पवार हे एक मोठ्या वादात अडकलेले आहेत. पार्थ पवार यांनी जे भूखंड खरेदी केलेला आहे ह्याच्याकडे म्हणजे पूर्ण म्हणजे राज्याचं आणि देशाचं लक्ष गेलेलं आहे. अजितदादांवर गंभीर आरोप होत आहे, मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी असं केलं आहे. काय याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, कालच आपण सर्वांनी माध्यमांनी पाहिलेलं आहे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी त्याची ठाम भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. जो काही माध्यमांमध्ये जो चर्चेला विषय आलेला आहे किंवा मी देखील माध्यमांमधूनच पार्थदादांबद्दलचं नावाची चर्चा किंवा इतर विषयाबद्दलची चर्चा ऐकलेली आहे. वस्तुस्थिती काल अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि अजितदादा असं नेतृत्व आहे की कोणत्याही चुकीच्या कामाला त्यांचं कधीही समर्थन नसतं आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला असेल किंवा कुणीही राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी असेल किंवा कुटुंबातील कुणीही सदस्य असेल त्यांना स्पष्ट सांगणं असतं जे काही कायद्यात असेल, जे काही पारदर्शक असेल ते कामकाज आपण सातत्याने करावं अशी दादांची भूमिका असते. आणि आपण माध्यमांमधूनच हा प्रश्न पाहिलेला आणि माध्यमांमधूनच काल मुख्यमंत्र्यांचं देखील बाईट ऐकलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं देखील बाईट ऐकलेलं आहे. त्या ठिकाणी सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यामध्ये एक गोष्ट आहे, म्हणजे जी कंपनीची जमीन खरेदी केलेली आहे त्यामध्ये पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची, पण त्यांचा गुन्हा दाखल होत नाही, त्यांना वाचवलं आहे, त्यांना डावललं आहे. नाही, ही भूमिका आता इथं माध्यम म्हणून आपण मला या ठिकाणी प्रश्न विचारलात त्याचं मी त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका या ठिकाणी मांडू इच्छितो. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेतेगणांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि आदरणीय विशेषतः अजितदादांनी भूमिका मांडलेली आहे. त्या ठिकाणी जिथं ह्या प्रकरण घडलेलं आहे त्या ठिकाणी गुन्हा FIR दाखल झालेला आहे आणि त्याची चौकशी समिती राज्याने नेमलेली आहे. त्या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार. अजितदादा राजीनामा देतील? नाही, राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण अजितदादांचं याच्यात काडी मात्र संपर्क नाही आहे किंवा किंतु परंतुचा प्रश्नच नाही आहे. अजितदादा राजीनामा द्यायचा विषयच नाही आहे आणि अजितदादांनी माध्यमांच्या समोर येऊन त्यांची स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. भाऊ, मागच्या काही 2-3 दिवसापूर्वी एक सोलापूर शहरात प्रहार संघटना विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी गट असा एक पाहायला मिळत होता.
प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजितदादा यांच्या पोस्टवर टमाटे फेकले, दगड फेकले, त्यांच्याकडून आंदोलन झालं. मग तुमच्याकडनं रिॲक्शन आलेलं आहे. मग तुमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी केलेली आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीवर प्रहार आणि अजितदादा गट म्हणजे ह्यांच्यात वाद सुरू झाले. नाही, वाद सुरू करायचा काय आमचा काय राष्ट्रवादी पक्षाचा काय उद्देश नाही आहे किंवा मानस नाही आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निषेधच व्यक्त करायचा किंवा त्यांची भावना व्यक्त करायची तर लोकशाही पद्धतीनं भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. आदरणीय दादांच्या प्रतिमेवर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं निषेधाची प्रतिकात्मक भावना व्यक्त केली आणि लोकशाही मार्गानं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गानं प्रत्येकजण आंदोलन करू शकतो, बाजू मांडू शकतो. त्या बाजू मांडत असताना त्या विषयाचं सखोल ज्ञान घेणं गरजेचं आहे. आपण ज्या शेतीमालासाठी भाव मागतोय ते शेतीमालाचा भाव नेमकं कुठं मागायला पाहिजे त्याचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे. त्याचं ज्ञान अल्पज्ञान असल्याकारणानं हा विषय त्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्याची प्रतिक्रिया निश्चितपणानं मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी असेल, आमच्या राष्ट्रवादीचे इतर सहकारी असतील ती भूमिका मांडणारच. दादा, तुमचा एकंदरीत कामकाजाचा अनुभव पाहता महापालिकेच्या निवडणुका कधी लागतील? कारण सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घ्या असं म्हटलं आहे. पण तुमचा जर एक अनुभव, एक प्रतिक्रिया यायची असेल, कधी लागतील अंदाज? नाही, आता आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, मी देखील माध्यमांमधनं पाहिलेलं आहे. माननीय आयुक्त मनपा उंबासे साहेबांचं बाईट आपण देखील पाहिलं आहे, मी देखील पाहिलेलं आहे. येत्या 11 तारखेला आरक्षणाची सोडत आहे. त्याच्यानंतर मतदार यादीचं प्रक्षेपण आणि त्याच्या हरकतीचा प्रोग्राम आहे. ते झाल्याच्या नंतर निवडणुका काय थांबतील असं वाटत नाही. त्यामुळं आता नगरपरिषद आहेत, नगरपंचायत आहेत, त्यांच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. येत्या काळामध्ये देखील जो काही प्रोग्राम आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, त्या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्यानं निवडणूक आयोग घोषित करेल असं वाटतंय. तुम्ही अनेक वेळा अजितदादांची भेट घेत आहेत. महापालिका निवडणुका असेल, पक्षप्रवेश असेल, बैठक असेल, निधी असेल. तुमची उमेदवारी प्रभाग 22मधूनच तुम्ही मागणार का एक ऑप्शनला काही प्रभाग वगैरे? नाही, माझं काम गेल्या अनेक वर्षांपासून मी 2017 साली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि निश्चित आमचं प्रभाग 22वर आमचा हक्कच असणार आहे. आम्ही 22 नंबर प्रभागामधून निवडणूक मी स्वतः असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशाना गायकवाड असतील, आम्ही प्रभाग 22मधूनच निवडणूक लढवणार आहोत. आणि राहिला प्रश्न लगतच्या प्रभागाचा, त्या लगतच्या प्रभागामध्ये जातनिहाय आरक्षण सोडत 11 तारखेला झाल्याच्या नंतर म्हणजे जे काही सोडतीचे आरक्षण झाल्याच्या नंतर तिथली भौगोलिक परिस्थिती पाहून आम्ही उमेदवारी नाही, लगतचे जेही प्रभाग आहेत लगतचे त्या सर्व लगतच्या प्रभागामध्ये आम्ही निश्चितपणे राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे. भाऊ, महापालिका निवडणुकीला घेऊन संपर्क प्रमुख म्हणून कृषी मंत्री भरणे मामा यांची नियुक्ती झालेली आहे. ते देखील अनेक वेळा सोलापूरला आले. त्यांच्या या दौऱ्याचा किंवा बैठकाचा फायदा होईल महापालिकेने? आदरणीय भरणे मामा हे सोलापूरचे माजी पालकमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या पालकमंत्रीच्या कालखंडामध्ये सोलापूरच्या अनेक विकासाचं कामं झालेलं आहे आणि त्यांच्या कालखंडामध्येच ते पालकमंत्री असताना कोविडचा प्रसंग देखील तमाम आपल्या देशभराने पाहिलेला आहे आणि कोविडच्या कालखंडामध्ये आदरणीय भरणे मामांसारखा काम करणारा व्यक्तिमत्व, नेतृत्व आपण तमाम सोलापूर शहराने पाहिलेलं आहे. कोविडच्या कालखंडामध्ये डॉक्टर देखील रुग्णांना तपासणी करत असताना अनेक प्रकारच्या त्यांच्याही मनात शंका निर्माण झालेल्या होत्या. परंतु आदरणीय भरणे मामा त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे विद्यमान संपर्क मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे, त्यांनी स्वतः PPT किट घालून रुग्णांना जाऊन समक्ष भेटी दिल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आरोग्याच्या ज्या काही डेव्हलपमेंट, ज्या काही सुविधा रुग्णांना देणं गरजेचं आहे त्या कालामध्ये पालकमंत्री म्हणून जी पालकाची भूमिका बजावायला पाहिजे ती भूमिका आदरणीय भरणे मामांनी चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये बजावलेलं आहे आणि त्यांच्या कामकाजाचा, त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आमच्या राष्ट्रवादी पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. आजच्या तुम्ही पत्रकार परिषदेत महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की जन्नतुल फिरदौस जो कब्रस्तान आहे मुस्लिम समाजाचा, त्याला अजितदादांनी मोठा निधी दिलेला आहे. आपल्या पार्टीतीलच एक आमदार संग्राम जगताप ते अल्पसंख्याक समुदायाला घेऊन वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आणि एकीकडं अजितदादा तुमच्या माध्यमातून निधी देत आहेत. या गोष्टीकडे कसं बघता? म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या मागं अजितदादा आहेत पण एक आमदार वादग्रस्त वक्तव्य करतात. नाही, पक्षाची ज्यावेळेस अंतर्गत बैठका झालेल्या आहेत आणि आपण माध्यमांनी देखील हा प्रश्न जेव्हा उपस्थित केलेला आहे तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सातत्यानं अल्पसंख्याक समाजाच्या हिताची भूमिका ही अजितदादा पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे.
जे कोणी आमदार त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य केलेले असतील त्या आमदारांना आपणही माध्यमातून पाहिलं आणि मी पक्षाच्या बैठकीमध्ये देखील पाहिलेलं आहे की दादांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्याचं उत्तर ते आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्याकडे ते दिलेले असतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई अजितदादा असतील किंवा तटकरे साहेब असतील ते घेतील. आगामी काय महत्त्वाची बैठक वगैरे नाही, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी 6 तारखेलाच सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपण येणाऱ्या महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या सक्षम पद्धतीनं अधिकचे उमेदवार कशा पद्धतीने त्या ठिकाणी महापालिकेवर निवडून येतील याच्या भूमिकेतनं सर्वांना सूचना दादांनी दिलेल्या आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव होते. महापालिका निवडणुका असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भूमिका असेल किंवा सोलापुरातील त्यांचं कामकाज असेल, दत्तामामा भरणे असतील किंवा अंतर्गत जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कामाला घेऊन त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.